विश्वासू सहकारी राष्ट्रवादीचे उमेदवार वीरधवल जगदाळे खडकी देऊळगावमध्ये गटातनं 4000 मतांच्या फरकाने विजयी झालेत। फरा आपल्याला अधिक माहिती थेट ट्रॅक्टरवरून देत आहेत। बरोबर आहे मृगा। एकूणच असं म्हणता येईल की अजित पवार यांच्या जाण्यानंतर एक मोठी पोकळी राज्याच्या राजकारणामध्ये निर्माण झाली आहे आणि अशाच झालेल्या या निवडणुकीमध्ये नेमका निकाल कसा लागणार याकडे लक्ष असतानाच आता खडकी देऊळगाव राजे या ठिकाणाहून 4000 मतांच्या फरकानं अजित पवार यांचे विश्वासू मानले जाणारे सहकारी राष्ट्रवादीचे उमेदवार वीरधवल जगदाळे हे विजयी झालेले आहेत आणि या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पवार यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश करत भाजपकडून उमेदवारी मिळवलेली होती, निवडणूक लढलेली होती, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय। तर हा भाजप आमदार राहुल कुल यांना मोठा धक्का मानला जातोय। दरम्यान विजयी उमेदवार वीरधवल जगदाळे यांना अजित पवारांबाबत बोलताना अश्रू अनावर झाले। त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी सुमित सोनावणे यांनी। दौंडचे जे वीरधवल जगदाळे आहेत ते या ठिकाणी विजयी झालेले आहेत आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी ते स्वतः आहे, कारण या ठिकाणी भाजपने मोठी ताकद लावली होती आणि आपण जर पाहिलं तर या ताकदीला जोगवून आता लोकांनी मतदान केलं आणि त्या मतदानामध्ये वीरधवल जगदाळे जे आहेत ते विजयी झालेत। तुमचा विजय झालाय। मी प्रथमतः खडकी देऊळगाव राजे गटातील सर्व मतदार बंधू भगिनींचे हार्दिक असे आभार मानतो आणि मला हा एवढा जो मोठा विजय प्राप्त करून दिलेला आहे हा माझा विजय मी कैलासवासी म्हणायला खूप जड जातं, परंतु माननीय आदरणीय अजितदादा यांना समर्पित करतो। आज भावनिक होत आहे, अजितदादा तुमच्या सोबत नाहीये, नेमकं काय भावना आहे? अजितदादा असते तर हा विजय अजून द्विगुणित झाला असता। तुम्ही विजयी झाला आणि तुमच्या अंगावर गुलाल देखील नाही। काय गुलाल म्हणजे विजय तर होणारच होता, दादा असल्यामुळे, दादांचा पक्षाचा एक शिस्तबद्ध कार्यकर्ता असल्यामुळे विजय तर होणारच होता, परंतु गुलाल घेऊन असं वाटतं दादा असते तर गुलाल काय याही पेक्षा म्हणजे अजून काहीतरी वेगळं झालं असतं, परंतु आता नियतीने आमच्या नेत्यावर घाला घातलेला आहे, त्याच्यातून आम्ही सावरतोय आणि अशी अपेक्षा आहे। वेळ झाली विश्रांतीची, आम्ही लगेच परत येतोय।